नमस्कार, जय महाराष्ट्र। पुणे हे विद्येचं माहेरघर आहे। पुण्याला सांस्कृतिक वैभव लाभलेलं आहे। पुण्यामध्ये परराज्यातून देश विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात। पण आपण जर प्रसार माध्यमांवरील बातम्या पाहिल्या तर आपल्या लक्षामध्ये येईल पुण्यामधील ससून हॉस्पिटलमधील ललित पाटील प्रकरण असेल, ड्रग्स रॅकेट असेल किंवा नुकतीच घडलेली पब संस्कृतीच्या संदर्भातील घटना असेल। एका अल्पवयीन युवकाने दारूच्या नशेमध्ये पब मध्ये पार्टी केली आणि भरधाव वेगाने आलिशान गाडी चालवली आणि 2 अभियंत्यांचा नाहक बळी गेलेला आहे। हे प्रकरण सध्या ताजं आहे। मग आपण जर विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल पुण्याची ही ओळख आहे का? तर नक्कीच नाही। पुण्याला लाभलेलं सांस्कृतिक वैभव आपल्याला जर जपायचं असेल तर मला वाटतं मुलांच्या पालकांनी जागरूक राहण्याबरोबरच या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री ज्यांचं आता सरकार अस्तित्वामध्ये आहे त्यांनी खोक्यांचं राजकारण न करता या राज्याच्या सुरक्षिततेचं राजकारण केलं पाहिजे। या राज्यातील या शहरामधील सामान्य जनता कशी सुरक्षित जीवन जगेल हे पाहिलं पाहिजे। म्हणूनच मला म्हणावं वाटतं पुण्याची संस्कृती जपूया, पुण्याचे विकृतीकरण थांबवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।